हाय हॅलो नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनैना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर। तर कसे आहात, मजेत आहात ना? आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो, तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला छान मस्तपैकी किचन टिप्स सांगणार आहे की एका गृहिणीसाठी किंवा एका किचनमधील सुगरणीसाठी त्या किचन टिप्स खूप सारे उपयोगाच्या पडणार आहेत। त्याचप्रमाणे घरामध्ये एक स्मार्ट गृहिणी म्हणून आपण कसं कार्य करत असतो, तर ते कार्य करताना काही स्मार्ट गोष्टी आपण यूज केल्या पाहिजे। तर त्या कोणत्या, तर त्या सगळ्या आज तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे। तर संध्याकाळची वेळ झालेली आहे, तर कपडे सकाळी सुकत घातले की संध्याकाळपर्यंत ते व्यवस्थित सुकून जातात। त्याच्यामुळे ते कपडे संध्याकाळी काढून त्यांच्या घड्या वगैरे मारून ते कपाटात व्यवस्थित ठेवून दिले जातात। तर रात्रीच्या वेळी असं म्हटलं जातं की कपडे वाळत घालू नये, त्याच्यामुळे मग सकाळी जर कपडे घातले वाळत सुकत तर ते संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकून जातात की मग त्यांच्या कपड्यांच्या घड्या मारून ते जागेवरही जातात त्याच्यामुळे कपड्यांचा पसारा होत नाही। आणि दुसऱ्या दिवशी कसं आपल्याला कपडे सुकत घालायला जी कपडे वाळत घालायची रॅक असते तीही मिळते, थोडंसं फ्रेश वातावरणही होतं, हवा यायलाही संध्याकाळच्या वेळी बराचशी स्पेस मिळतो, त्याच्यामुळे थोडंसं फ्रेश आणि आनंदी वातावरण वाटतं। तर संध्याकाळच्या वेळी थोडीशी मस्तपैकी फ्रेश झाली की ह्या झाडाजवळ येते आता सध्या मी, आणि हे झाडाला हात लावत आहे ना, ते झाड खूप सुंदर आहे, सनफ्लावरसारखं आहे। दिवसभर त्याची फुलं एकदम छान मस्तपैकी टवटवीत फुललेले असतात आणि संध्याकाळ झाली की त्याची पानंही मिटतात आणि ती फुलं असतात ते सुद्धा मिटून जातात। तर मस्तपैकी झाडांजवळ फेरफटका मारल्यानंतर स्वयंपाकाला लागलेली आहे। आज स्वयंपाकामध्ये वरण भात अंडा भुर्जी चपाती असा मेनू करणार होते आणि मेनू ठरला आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आज ना आपण कुकर काढला आहे तर वरण आणि भात दोन्ही एकाच कुकरमध्ये टाकून देऊ। तर तांदूळ धुवून घेतला आणि त्याचं ग्लासभर पाणी जे आहे ते थोडंसं आपण ना या झाडांना घालायचं, ते खत म्हणून खूप सारं उपयोगी पडतं। तर प्रत्येक गृहिणीला माहीत हवं की तांदळाचं पाणी फेकून देण्यापेक्षा, फळांची सालं फेकून देण्यापेक्षा ते बारीक बारीक कट करून ह्या कुंड्यांमध्ये जर टाकलं तर छान मस्तपैकी झाडांना खतही येतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट झाडं छान मस्तपैकी वाढतात सुद्धा आणि टवटवीत सुद्धा दिसतात। त्याच्यामुळे झाडाची चांगली काळजी घेण्यासाठी, ती चांगली वाढावी या करताना तांदळाचं धुतलेलं जे पाणी असतं ते म्हणा किंवा फळं आपण खातो त्याची साल न चुकता आपण त्या कुंड्यांमध्ये टाकायची, म्हणजे त्यांना छान मस्तपैकी पौष्टिकता मिळते। त्यानंतर स्वयंपाकाला लागलेली आहे आणि जवळपास माझा आता स्वयंपाक रेडी होत आलेला आहे। भात झालेला आहे, वरण झालेलं आहे आणि एका बाजूला छान मस्तपैकी आता मी अंडा भुर्जी करणार आहे। तर अंडा भुर्जी करताना मी एक छोटीशी तुम्हाला टिप्स सांगणार आहे। तर ती टिप अशी आहे की जेव्हा कधी आपण अंडा भुर्जी करत असतो त्यावेळेस कांदा परतल्यानंतर हिरवी मिरची, तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल, हळद घालायची असेल, ते सगळं टाकून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण अंडे फोडून टाकत असतो। तर अंडे जेव्हा आपण फोडून टाकतो त्यावेळी ते कमी गॅसवर टाकायचे फोडून, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते कमी गॅसवरच परतायचे, म्हणजे त्याचे जे क्लम्स असतात ना अंडा भुर्जीचे ते अगदी छोटे छोटे होतात आणि छान मस्तपैकी अंडा भुर्जी परतली जाते। तेल सुटेपर्यंत अंडा भुर्जी मस्तपैकी परतल्यानंतर तिची जी चव असते ती खूप छान लागते आणि अंडा भुर्जी ही कधीही गरम गरम सर्व केली तर ती एकदमच तिची चव म्हणजे एकदम आहा असते। तर छान माझा रात्रीचा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी मस्त प्लेटमध्ये सर्व करते आहे। तर त्याच्याबरोबरच आज मी मस्तपैकी थोडंसं आपले बटाटा वेफर्स जे असतात, जे मी केलेले होते बटाटा चिप्स, तर ते चिप्सही तळलेले आहे, साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्याही तळलेल्या आहे तोंडी लावायला। आणि आता मी प्लेट सर्व करत आहे, वरण भात पोळी अंडा भुर्जी आणि चकल्या आणि चिप्स असं छान मस्तपैकी माझं प्लेट रेडी झालेलं आहे। तर चला मस्तपैकी जेवायला। खरं तर ना गव्हाच्या पोळीऐवजी ज्वारीची भाकरीच रात्रीच्या जेवणामध्ये असावी, ती पचायला
पचायलाही थोडीशी हलकी असते. पण अंडाची चटणी होती त्याच्यामुळे मग गव्हाची पोळी बनवलेली होती. आणि ही एक टिप्स समजा आपल्या जेवणासाठीची किंवा आपल्या हेल्थसाठीची, की ज्वारीची भाकरी रात्रीच्या वेळी खावी. ती पचायला हलकी असते आणि पौष्टिक पण तितकेच असते. खरं तर ना रात्रीचं जेवण जे असतं ना ते जास्तीत जास्त 8 ते 8:30 वाजेपर्यंतच झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्याला थोडंसं ते जेवण जिरायला वेळ मिळतो आणि वेळ मिळाल्यानंतर ते जिरल्यानंतर मग आपण झोपतो. म्हणजे मग आपल्याला ॲसिडिटी वगैरे त्याचा त्रास होत नाही. खरं तर आहे ना रात्रीचं जेवण हे कमीच असलं पाहिजे. असं म्हणतात ना, एक म्हण आहे की सकाळी जेवण अगदी राजासारखं असावं, दुपारचं जेवण हे मिडल क्लास फॅमिलीसारखं असावं आणि रात्रीचं जेवण हे भिकाऱ्यासारखं असावं. म्हणजे अर्धपोटी जेवण झाल्यानंतर आपली भूक थोडीशी कमीच असली पाहिजे. आणि रात्रीचे ना सहसा भात हा खाऊच नाही. काय खायचं असेल तर दुपारीच खावा असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. त्याच्यामुळे जेवणाचे थोडेसे आपण नियम जर पाळले तर नक्कीच आपलं जे आपण म्हणू शकतो डाएट जे आहे आपण जर प्रॉपर जर ठेवला तर वजन कमी करण्यास आपल्याला खूप सारी मदत मिळत असते. तर जेवण झाल्यानंतर ना थोडासा मला वेळ होता. सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं चला छान मस्तपैकी तो खिडकी जे असते ना आपली, त्या खिडकीच्या लेनमध्ये बऱ्यापैकी ना धूळ जमा होते. कारण 2-4 दिवसांपासून कंटिन्यू वारा वावदानी येत आहे आणि त्याच्यामुळे ना त्या लेनमध्ये खूप सारी ना धूळ जमा होते आणि स्पर्शू आपसुकच खिडकीमध्ये उभी राहते आणि उभी राहिल्या त्या लेनमध्ये बोट टाकते. आणि लहान मुलांचं कामच ते असतं, बोट टाकते आणि चाकते. त्याच्यामुळे ती धूळ तिच्या पोटामध्ये जाऊ नये म्हणून म्हटलं चला लेन साफ करू. आणि त्याची पद्धतही तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. कारण क्विक मला ती लेन साफ करायची होती. लहान लेकरं घरामध्ये असेल तर आपण थोडं स्मार्ट वर्क जर केलं तर ते कधीही उपयोगाचं असतं. म्हणजे कमी वेळामध्ये जेवढं जास्त आपण काम करू तेवढं प्रोडक्टिव्ह ठरत असतं. तर जेव्हा आपल्याला ती लेन साफ करायची असते ना तर त्यावेळेस काय करायचं माहिती आहे, मी काय करणार आहे, आपला जो किचन पुसण्याचा जो कपडा असतो ना किंवा कोणताही छोटा रुमाल जो असेल, अशा पद्धतीचा रुमाल पाहिजे टर्कीजचा, तर त्याची मस्तपैकी जाड घडी मारलेली आहे आणि पूर्णपणे तो टॉवेल जो आहे त्या लेनमध्ये पूर्णपणे खोचून द्यायचा. जर तसं केलं नाही तर जिथून जेवढं आपण उडत आहे तेवढीच फक्त रेस साफ होते. बघा तसंच झालेलं आहे. तर पूर्णपणे कपडा जो आहे तो पूर्ण त्या लेनमध्ये टाकायचा. आणि त्याच्यानंतर जर आता माझ्याजवळ ही कानच होती जाडमधली, तुम्ही ब्रशचं बॅक साईडचं टोकसुद्धा यूज करू शकता. पेंटिंगचा ब्रश असेल तर पेंटिंगचा किंवा दात घासण्याचा जो ब्रश असतो तर त्यानेही तुम्ही ओढू शकता. तर बघा बऱ्यापैकी घाण ही त्या टॉवेलला चिकटून बाहेर येत असते. काय होतं, जेव्हा आपण कोरडी घाण झाडतो ना तर त्यावेळेस ती घाण आहे ना अंगावर येते किंवा घरामध्ये ना धूळ होते. तर ती धूळ पुन्हा आपल्याला साफ करत बसावी लागते किंवा भांड्यांवर उडते. कधी आपण किचनमध्ये ना स्वयंपाक करून जेवण वगैरे एखाद्या वाटीबिटीमध्ये किंवा चपात्यांची आपला डबा असतो तर त्याच्यावर उडण्याची खूप शक्यता असते. तर थोडंसं किळसवानच वाटतं मला इथे. त्याच्यामुळं मग मी थोडंसं हे असं ओलसरच करत असते. तर बघा आता एक बाजू माझी पूर्ण पुसून झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये मी तो टॉवेल असा आडवा टाकलेला आहे. तिन्ही खाचांमध्ये टॉवेल छान मस्तपैकी डीप करून दिलेला आहे. तर 2 खाचांमध्ये 2 बोटं यूज केलेली आहे आणि एका खाचामध्ये कानस. आणि अशा पद्धतीने मस्तपैकी ओढून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकलं की लगेचच आहे ना ती धूळ जी आहे ती लगेचच निघून जाते आणि पूर्णपणे लेन आहे ना क्लीन व्हायला खूप सारी मदत होते. तर जेव्हा हे पूर्णपणे व्यवस्थित कोरडं झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर एक ओल्या कपड्याचा हात मारला की जी काही बारीक सारीक धूळ उरलेली होती ती सगळी निघून जाते. आणि लेन बघा किती व्यवस्थित क्लिअर झालेले आहे. अगोदर पूर्ण धुळीने भरलेल्या लेन पूर्णपणे व्यवस्थित क्लीन झालेले आहे की नाही. स्मार्ट वर्क काही मिनिटांमध्ये आपण ह्या लेन साफ करू शकतो जास्त वेळ न घालवता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची टीप जी आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये ना वॉटर फिल्टर असतो किंवा गिझर असतो, इलेक्ट्रिक गिझर झालं किंवा तुमचा जो गॅस गिझर असतो तो असतो. तर ह्या ज्या गोष्टी आहे, वॉशिंग मशीन झालं, तर यांचा मेंटेनन्स करणं फार गरजेचं आहे. तर जेव्हा आपण काय करतो माहिती आहे का, बऱ्याच वेळा हे जे
जे अप्लायन्सेस आहे हे पूर्ण खराब होईपर्यंत येतात, तेव्हाच आपण त्याचा मेंटेनन्स करतो आणि वन टाईम मेंटेनन्स केल्यावर मग आपल्याला खूप सारा त्रास होतो. त्यामुळे वेळेतच या गोष्टींचा मेंटेनन्स जर केला तर पैसे तर कमी लागतातच, पण वेळेवर आपली फजितीसुद्धा होत नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची जी टीप आहे ती आहे बघा, आपल्या बाथरूममध्ये बऱ्याचदा क्षारयुक्त पाणी येत असतं. बोरिंगचं पाणी आल्यामुळे बादलीवर अशा प्रकारचे क्षार बऱ्याचदा जमा होत असतात. तर त्याच्यासाठी हे क्षार जर आपल्याला पटकन किंवा क्विकली कमी मेहनतीमध्ये जर काढायचे असतील तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 चमचा बेकिंग सोडा. बेकिंग पावडर घ्यायची नाही, बेकिंग सोडा घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर टाकायचे. 1 चमचा सोडा घेतला तर 2 चमचे व्हिनेगर टाकायचं आणि पाऊण चमचा याच्यामध्ये मी आपलं कुठलंही तुमच्याजवळ लिक्विड असेल भांडे घासण्यासाठी, डिशवॉशरचं जे लिक्विड असतं ते पाऊण चमचा याच्यामध्ये ॲड करायचं. पहिल्यांदा थोडंसं फसफसतं आणि त्याच्यानंतर मस्तपैकी त्याचं एक सोल्युशन तयार होतं. ते पूर्णपणे मिक्स करायचं व्यवस्थित आणि त्यानंतर आपण ह्या लिक्विडने किंवा ह्या सोल्युशनने आता जे बोरिंगचे किंवा क्षाराचे डाग आपल्या बादल्यांवर, नळावर जमा झालेले आहे तर ते क्लीन करणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं, हे जे सोल्युशन आहे ते पूर्णपणे बादलीला स्क्रबने असं चमचाने टाकायचं आणि त्याच्यानंतर स्क्रबने पूर्णपणे पसरवून द्यायचं आणि याला आहे ना थोडीशी रिॲक्शन होऊ द्यायची. रिॲक्शन जर झाली तर लगेचच म्हणजे खूप कमी मेहनतीमध्ये लगेचच एक क्षाराचे डाग पूर्णपणे बादलीवरून निघून जातात. तर आता मी चमचाने हे सोल्युशन जे आहे ते बादलीवर टाकत आहे आणि स्क्रबने ते सोल्युशन पूर्णपणे त्या क्षारांवर पसरवून देत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या गोष्टीला मेहनतही खूप कमी लागते. तर जेव्हा आपण पूर्णपणे स्क्रबने हे जे सोल्युशन आहे बादलीला बाहेरच्या बाजूला पूर्ण लावायचं, त्याच्यानंतर जे बादली आपण पकडतो ते जे होल्डर आहे तर त्या होल्डरलासुद्धा पूर्णपणे हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे लावायचं आणि याला 10 ते 15 मिनटं ॲज इट इज तसंच ठेवायचं. बाथरूममध्ये गेल्यानंतर आपसुकच आपली नजर मग झालं, ही बादली झाली, त्यानंतर नळ झाले, शॉवर झालं, ह्या गोष्टींकडे पटकन जात असते. तर हे जर डागविरहित जर असेल तर आपल्याला बाथरूम एकदम छान प्रसन्न वाटतं आणि आपला जीवही तिथे गुदमरल्यासारखा होत नाही. त्याच्यासाठी ह्या गोष्टीसुद्धा क्लीन, नीटनेटक्या आणि छान मस्तपैकी चमकदार जर असेल तर आपल्यालाही बाथरूममध्ये छान प्रसन्न वाटतं. 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही कोणताही टूथ ब्रश घेऊ शकता. तर तो ब्रश जो असतो आपल्याजवळ जुना पडलेलाच असतो, त्याने फक्त असं गोलाकार करत पूर्णपणे बादलीला असं रब करायचं. तर घासल्यामुळे काय होतं, त्याची चांगली रिॲक्शन होते. तुमच्याजवळ जो ब्रश अवेलेबल असेल त्या ब्रशने फक्त घासून घ्यायचं आणि पुन्हा एक 5 ते 7 मिनटं ठेवायचं. तर 5 ते 7 मिनटानंतर आपला हा ब्रशने रब करून झाल्यानंतर आपली जी घासणी असते त्या घासणी थोडीशी पाण्यामध्ये डिप करायची आणि संपूर्ण बादली व्यवस्थित घासून घ्यायची. तर जेव्हा तुम्ही बादली घासाल ना तर त्यावेळेस जसं आपण म्हणू शकतो अंगावरचा मळ निघतो ना, तर तशा पद्धतीने सगळे हे क्षार जे आहे ते निघायला सुरुवात होते. आणि बघा, हे जे आपण बादली जिथे पकडतो तिथे सुद्धा बऱ्यापैकी क्षार जमा होत असतात त्याच्यामध्ये. तर ते होल्डरसुद्धा व्यवस्थित घासणीने घासून घ्यायचं. घासणीने घासल्यानंतर त्याला मस्तपैकी पाण्याने वॉश करायचं आणि वॉश केल्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता की आपली बादली एकदम व्यवस्थित, एकदम नव्यासारखी दिसते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यावर हे जे काही डॉट आहेत, डिझाईन जे आहे ते अजिबातही जात नाही. व्यवस्थित एकदम क्लीन नव्यासारखी आपली बादली निघायला आणि क्षाराचे सगळे डाग निघून जातात. तर तुम्हीही तुमच्या बाथरूममधल्या बादल्या अशा पद्धतीने क्षारविरहित करू शकतात आणि नव्यासारख्या चमकवू शकतात. तर आजच्या टिप तुम्हाला आवडल्या की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला तेही मला सांगा, म्हणजे आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत असं थोडंसं मला समजतं, बाकी दुसरं काही नसतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळते. बघा, आता बादली मी छान मस्तपैकी वॉश करते आहे आणि वॉश केल्यानंतर तुम्हाला मी बादली दाखवते की कशा पद्धतीने एकदम सुंदर त्याच्यावरचे सगळे क्षार निघून गेलेले आहेत. आणि हे बघा, फरशीवर पाणी
जमा झालेलं आहे। तर हे सगळं क्षाराचं पाणी जमा झालेलं आहे, म्हणजे सगळे क्षार निघून गेलेले आहे आणि आपली बादली एकदम नव्यासारखी चकचकीत कोरी करकरीत निघालेली आहे। तर चला व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।